आता काय बेला घाबरत नाही आता हात लावायला. हात लावून दाखव आता चल. हा गुड. हा कसं करताय बघ. हॅलो कसं हॅलो कर. खायला दिलं ना तेव्हाच. मंडळी कशा आहात? मजा आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता आम्ही जेवण करायला आलो आहोत आणि इंडियन नेपाळी रेस्टॉरंट आहे. तर खूप जास्त ऑप्शन नाही आहे इथे व्हेजिटेरियनमध्ये. आता आम्ही जस्ट बिर्याणी मागवलेली आहे. तर आता थोडा वेळ आणि इथून आम्हाला ट्रेन पकडून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. खूप खूप सुंदर आहे ती प्लेस. तर तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळणार तसं. आणि सर्वांना खूप जास्त भूक लागलेली आहे. सकाळी ब्रेकफास्ट केला होता आम्ही. त्यानंतर नॉर्मल आम्ही जे फूड कॅरी केलं होतं 7-11मध्ये तर ते पण आम्ही खाल्लं. आणि आता परत वॉक करून ते डायजेस्ट झालेलं आहे. म्हणून आता रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत. जेवण करतो आहोत. जेवण करायला आलो आहोत. तर जेवण झालं ना तर कसं एनर्जी मिळणार थोडंसं है ना. एनर्जी मिळणार थोडंसं बरं वाटणार. आणि कसं झोपणार आहे 100% मला माहिती आहे. झोप आहे. जेवण झालं आमचं. आम्ही बिर्याणी मागवली कारण की उशीर झालेला आहे आणि आम्हाला जायचं होतं. आणि ते फक्त जेवण याला 1 तास लागला. जेवण अजिबात चांगलं नव्हतं. बिर्याणी होती कधी फ्राईड राईस होतं तेच कळत नव्हतं. आणि एक्सपेन्सिव्ह पण होतं. आणि त्यांना हे पण मी बोलली की सर्व्हिस खूप स्लो आहे तुमची आणि जेवण अजिबात चांगलं नव्हतं. पटकन जेवण केलं आम्ही निघालो. आता आम्हाला इथून ट्रेन घ्यायची आहे. काय रेस्ट म्हणजे जपानमध्ये आता आम्ही एवढ्या इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं ना इतकं भारी होतं. पण हा एक्सपिरियन्स एवढा चांगला नव्हता. आम्ही ट्रेनने क्योटो स्टेशनला परत आलेलो आहोत. अगोदर आम्ही दुसरीकडे होतो तुम्ही बघितलं. आणि अजून एक ट्रेन घ्यायची आहे नाराला जाण्यासाठी. आणि खूप छान आहे. डिअर पार्क आहे तिथे. स्पेशली परिवेलासाठी आम्हाला तिथे जायचं होतं. आणि जेव्हा बघितलं होतं तेव्हा तर खूप छान वाटत होतं. पण खूप जास्त गर्दी आहे आणि बेला पण झोपलेली आहे. बेलाला मनोजने घेतलेला आहे आणि बॅग मी घेतलेली आहे बघा. कारण की तिला घेऊन चालणं माझ्यासाठी थोडंसं डिफिकल्ट आहे. चला आता 10 मिनिटानंतर आहे नाराला जाण्यासाठी ट्रेन. जाऊया पटकन तिथे. आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि बरं झालं जागा मिळाली. नाही तर नॉर्मली ट्रेनमध्ये खूप जास्त गर्दी असते. आणि बेला पण इथे झोपलेली आहे. तर बेलाला झोप येत होती खूप आणि दमली पण होती. कारण की आपण 3-4 किलोमीटरपेक्षा जास्त जातो ना. हो त्या ब्रिजच्या जवळ आम्ही तर 2 किलोमीटर आम्ही गेलो आलं असं म्हणजे जाऊन येऊन झालंच असेल ते बॅम्बू फॉरेस्ट बघण्यासाठी. हो ना. पण छान होतं. परिवेला आम्ही गेलो मस्त मजा आली. आणि आता आपण जाणार आहोत नारा पार्कला ना. नारा स्टेशन जवळ नारा एरिया आहे. तिथे नारा पार्क आहे आणि ते पण तिथे काहीतरी डिअर्स असतात. हो तर ते आपण दाखवतो. हो. तर इथून 1 तास लागणार आहे. आता 15-20 मिनटं झाले ट्रेन निघून. 1 तास पोचायला लागणार आम्हाला. आणि वेदर खरंच खूप खराब आहे आणि मला सर्दी झालेली आहे थोडीशी. कारण की वेदरमध्येच चेंज होते. मध्ये पाऊस थंडी हलकंसं ऊन. पण असं एकदम कडक ऊन तर पडलेलं नाही. आम्ही साऊथ कोरियामध्ये पण होतो तेव्हा पण तसंच वातावरण. इथे पण तसंच वातावरण. पण हे डिअर पार्क आहे ना नारा पार्क जे म्हणतो तर तिथे मला ॲक्च्युली जायचं होतं. कारण की एवढं जवळून आपण डिअरला बघत नाही. कारण की ते आपल्याला बघून असे पळतात लांब पळतात. पण इथे वेगळं आहे. आणि काय वेगळं आहे तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला तसं तर दाखवणारच आहे. पण परिपेला आहे ना खूप एक्साइटमेंट आहे त्या गोष्टीची. तर बघायचं आहे जवळून. पण तिथे गर्दी असेल एखाद्या वेळेस मला असं वाटतं ना. ठीक आहे आता सगळीकडेच गर्दी. हो तिथे पण गर्दी असेल मे बी. तर बघूया आजची संध्याकाळ कशी जाते. कारण की आम्हाला परत रिटर्न यायला 7-8 तरी वाजतील. आता किती वाजलेले आहे 5 वाजलेले आहे. 5 वाजले ना आता 4:30 झाले. हां 4:20 झालेले आहे. आम्हाला पोचायला 5 वाजणार बरोबर. आणि एखादा तास राहू 1 ते 1.5 तास राहू आम्ही तिथे. आणि 7:30 तर 8 वाजतील आम्हाला घरी रिटर्न यायला. तर चला आता तिथे डायरेक्ट पोचल्यावरच मग मी बोलते तुमच्यासोबत.
स्टेशनला आम्ही पोहोचलेलो आहोत आणि इथून आता आपल्याला बस घ्यायची आहे नारा पार्कसाठी, कारण की खूप लांब आहे ते आणि पायी नाही जाऊ शकत. इथून एक्झिट करू आपण. हो चला. आणि हे लास्ट स्टेशन आहे नारा. इकडे आहे का? हो. तिकीट्स तुमच्याकडे आहे? हो. अजून एक गोष्ट सांगायची आहे, जेव्हा पण तुम्ही जपानला येणार तर प्रत्येक स्टेशनवर तुम्हाला असा स्टॅम्प करून मिळतो. ते बघा आता आम्ही नारा स्टॅम्प कलेक्ट करू शकतो. हो आता आम्ही नारा स्टेशनला आहोत. तर हे बघा हे स्टॅम्प केलेलं आहे डिअर पार्कचं. येस. आणि आम्ही ही बुक घेऊन आलो होतो, तर तुम्ही सुद्धा असं करू शकता. चांगला एक्सपिरियन्स आहे. हो चला. तिकीट पण माझ्याकडे आपलंच आहे. ते बेलाचं जस्ट आवरलं मी आता व्यवस्थित. परीचं पण आवरलं, कारण की तुझं तिकीट नाही लागणार आहे, दीदीचं तिकीट लागतं ना. हे आपल्या दोघांचं तिकीट आहे बेला. हा बघते मी नारा बस स्टॉप तिथे लिहिलेलं आहे बघा. बस स्टॉप फॉर नारा पार्क, म्हणजे स्पेशल बसेस असतात त्याचे. आणि इथले जे टुरिस्ट आहेत त्यांना समजण्यासाठी तिने ते येलो कलरचं लावलेलं आहे. आणि 77 आहे. ओके येईल आता आपल्या 4-5 मिनिटांमध्ये. आणि तो ती बस घेऊन आपण नारा पार्कसाठी जाऊ. हो. आपण जो पास घेतलेला त्यामध्ये हे कव्हर होत नाही, कारण की सिटी बस आहे. आणि पण त्याचे चार्जेस पण एवढे काही नाही. अडल्टसाठी 250 आणि चाइल्डसाठी 130. ऑलमोस्ट 2 युरो. 2 युरो असं काय ते 2-1.5 युरो. यस हे बघ आपण असं जायचं. चला इकडे या. आम्हाला समोर डिअर दिसले हे बघा. आणि पहिल्यांदा एकदम जवळून बघणार आहोत, त्यामुळे ना एकदम भारी वाटतंय. आणि इथल्या लोकांसाठी तर ते नॉर्मल आहे. आणि एक गोष्ट चांगली आहे का गर्दी नाहीये जास्त. आम्हाला आपण अजून बाहेरच आहोत. हो आपल्याला पुढे जायचंय, पण इथे दिसत ते बघा. हो हात लावू शकतो त्यांना. असं करायचं त्यांना. असं केलं का ते पण आपल्याला असं करतात. जाऊन बघावे ना किती छान करताय का नाही माहित नाही. हे करताय बघा. हे बघा त्यांना खाऊ घाल. थँक्यू. त्यांना दे त्यांना असं खाऊ घाल. असं खाल्लं त्यांना खातील बघ. असं तुकडे नसते करत आपल्यासोबत करता नाही का ते. असं नाही करायचं. असं करतात. असं करा. असं मी पण आधी घाबरायची, पण आता भीती केलं ते. आपण पुढे अजून दिसणार आपल्याला. हे जे स्टार्टिंग आहे, जे स्टार्ट झालेलं आहे. आणि मी हॅपी आहे, गर्दी नाही आहे. आल्याच डिअरला बघितलं, म्हणजे हरणाला बघितलं तर छान वाटलं. हा नाही बाबा. हा तिथे बेलाला दिसलं. इथे पण आहे. हेच बघायला आलो ना बाबा आपण. हा आता मनोज बघत आहे. परी पापाला करू दे 1 मिनिट थांब. नाही काय हा आहे का हे माहित नाही. आणि इथे बघा ना असं कोणीच असं त्रास देत नाही किंवा असं पळत नाही किंवा असं हे काही नाही. एकदम नॉर्मल सगळे फिरत आहे. हे बघा त्या पार्क मध्ये तर सगळे तुम्हाला दिसतील. चला आपण तुम्हाला दाखवते. अजून तर आपण जस्ट सुरुवात केलेली आहे आणि हा पार्क खूप मोठा आहे. बरी बेला तुम्ही पण फोटो काढायचे. हा टियर सोबत घाबरायचं नाही अजिबात. बेला घाबरते, परीने घाबरते. आणि नॉर्मली असं मस्त फिरता येते पार्क मध्ये. बरी तुझा फोटो काढते मी थांब. हे बघा हे मोठा असा पार्क आहे नारा पार्क.
हे बघा. नाही करते पहिला बेला तर बाबा बघा सोडतच नाहीये. बाकीचे पण आहे हे बघा, इथे पण आहे. नॉर्मल मस्त पार्क मध्ये फिरत आहे. हे केलं केलं त्याच्यासाठी काहीतरी खायला आणू आपण. काय नाही करत, काय नाही करत आहे. हात लाव बेला, हात लाव, हात लाव. नाही काही नाही माझ्याकडे. पहिला हात लाव. फक्त असं वाटलं की माझ्याकडे काही खायला आहे. नाही खाणार ते. खाल्लं खाल्लं नाही खाणार आहे. चिक्की यांची शिंग काट म्हणजे कट करून घेतलेले आहे बघा. हे केलं केलं केलं. अगं परत बेला आता हात लाव. चला आता आम्ही पुढे चाललोय बघा. हरिणला बघितलं एकदम जवळून. आणि ते मागे पण लागतात ऍक्च्युली. त्यांना खायला दिलं तर मागे याला आहे शिंग. चल ही बेला तर डायरेक्ट रडायलाच लागली ऍक्च्युली. लहान मुलं ऍक्च्युली ना बघून आहे ना सगळं पळत आहे. काय काय आहे पण मोस्टली पळत आहे. बेला तर इतकी जोरजोरात रडायला लागली, सोडतच नाही अजिबात मनोजला. बेला इथे बसून घे, बसून घे, इथे बसून घे. बस झालं का रडून? हे बघा रडत होती. काय झालं? घाबरते तू माझं पिल्लू ग. हे बघा आता आम्ही रस्ता क्रॉस करून आलो आणि हे जे पार्क आहे ना एकदम मोठं आहे बघा. तुम्हाला दाखवते. खूप खूप मोठं पार्क आहे आणि इतकं मस्त वातावरण आहे ना. तुम्हाला वरती आकाशात दाखवते मी. किती छान दिसतंय. ते करते 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 हे बघ करते करते बरी. केलं केलं हे केलं 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 केलं. हे वेगळाच आवाज येतोय. वेगळाच ऍक्च्युली आपण ना एवढं जाऊन बघत नाही आपल्या इथे नाही का. असं म्हणजे बघितलं जरी ना तरी ते असे ना घाबरून पळून जातात लांब लांब नाही का. पण इथे कसं स्वतःहून येतात. हे आयांचा वेगळाच आवाज आहे. काय माहिती बघ. आणि तुम्ही सुद्धा व्हिडिओ थ्रू एकदम जाऊन बघत आहात डिअरला. बघा कसं करताय नमस्कार. आहे बघा हे बघा बोलतोय का. हा झालं झालं. कंटाळा आला त्याला आता. चला नाही का सर्दी झाली मला ग. मी नॅशनल म्युझियम सुद्धा आहे. हो हे बघा. पण आम्ही ऑलरेडी लेट झाले होते. त्यासाठी 5:30ला बंद होऊन जाते ते. हो आता 5:45 झालेत. आपण पुढे जाऊया थोडं. हो खूप मोठं पार्क आहे फिरण्यासारखं आणि लहान मुलांसाठी तर बेस्ट आहे. हे खरंच वेगळा एक्सपिरियन्स आहे. आणि जपानची ही जी ट्रिप आहे इतकी मस्त झाली ना आमची. म्हणजे याच्या पुढे पण अजून खूप साऱ्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे. पण एकदम मस्त वाटतं. असं कधीच आपल्याला बोर झालं नाही, काही नाही झालं. एक कमेंट आली होती का मुली बोर होत नाही का, 1 महिना एवढी ट्रिप आहे. तर खरं सांगू तुम्हाला बोर व्हायला वेळच मिळत नाही. कारण की आमचे एवढे प्लेसेस होत्या ना ठिकठिकाणी. या दुपारी इथे जायचं, सकाळी तिथे जायचं. तर तिथे फिरूनच आम्हाला इतकं छान वाटायचं. जेवण करायचो, रात्री यायचो आणि थकलेलो असायचो म्हणून झोपून घ्यायचो. त्यामुळे ना हे पटकन आमचे दिवस निघून जात आहे. ॲक्च्युली जेव्हा ही ट्रिप आमची म्हणजे संपणार ना तेव्हा आम्हाला खरंच खूप वाईट वाटणार. कारण की या सगळ्या गोष्टी आम्ही मिस करू. पण ही जी ट्रिप असणार आहे ना कायमस्वरूपीनं लक्षात राहण्यासारखी आहे. 1 महिन्याची ट्रिप, त्याच्यामध्ये एवढे वेगवेगळे देश. खूप 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 मस्त. आणि तुम्हाला सुद्धा हे व्हिडिओज इतके आवडलेले आहेत. तुम्ही नेहमी भरभरून माझं कौतुक केलेलं आहे. खूप छान छान मला कमेंट्स यायचे. कधी कधी मला रिप्लाय द्यायला नाही जमलं
तर त्याच्यासाठी खरंच सॉरी, कारण की एवढी धावपळ असायची ना, तेवढी थकून जायची ना, त्यामुळे ना रिप्लाय करायला वेळच नसायचा मला. पण ते आता बंद झाले. ते पण बंद झाले वाटतं. मे बी ना दुपारी ना खूप जास्त गर्दी असेल पण ना आता संध्याकाळ झाली ना, ऑलमोस्ट 5:30 झालेले, 5:30 5:45 झाले, त्यामुळे ना गर्दी कमी झाली असेल, नाही तर खूप जास्त गर्दी स्वतःहूनच करतात. आणि इथे पण काही लोकांनी ज्यांनी ना कार्स घेऊन आलेले आहेत ना, त्यांनी इथे समोर पार्क केलेले आहे. पार्किंग एरिया पण आहे या ठिकाणी. पण आम्ही लगेच ट्रेन स्टेशनच्या बाहेर आलो आणि लगेच समोर बस आली होती 2-3 मिनिटानंतर, आणि 10 मिनिटानंतर लगेचच आम्ही इथे उतरलो. आता काय बेला घाबरत नाही आता हात लावायला. हात लावून दाखव आता, चल. हा गुड. हा कसं करताय बघ, हॅलो असं हॅलो कर. खायला दिलं ना तेव्हाच ऍक्च्युली ते असं हॅलो करतात. मग अशीच आलो घरी, फ्रेश झालो आणि आम्ही काय केलेलं आहे, इंडियन रेस्टॉरंट मधनं पार्सल मागवलेलं आहे. फ्रेश झाल्यानंतर इतकं बरं वाटतं, ऍक्च्युली इतकं दमलो. सकाळी आम्ही किती वाजता 7:30ला निघालो घरातनं आणि आत्ता घरी येता येता आम्हाला 8:45 झालेले आहे. म्हणजे 12 तासापेक्षा जास्त आम्ही बाहेरच होतो. आणि तुम्ही बघितलं डिअर जवळ येत होते आणि स्वतःहून येतात आणि नमस्कार करतात. आणि यांचं हे आम्ही घातलेलं आहे जॅकेट, जॅपनीज स्टाईलचं जे आहे. तर घरात थंडी वगैरे वाजते तर मग ते असं जॅकेट वगैरे घालतात. तर काल मी जेव्हा तुम्हाला आहे ना याचं घराचं जे होम टूर दिलं होतं तेव्हा वेगळं घातलं होतं ना, आज कलरफुल घातलेलं आहे. आता जॅपनीज स्टाईल बसून आपण जेवण करणार आहोत. खाली मस्त ते छोटे छोटे पिलोज असतात ते टाकून. पण जेवण येण्याची वाट बघते मी. पण ते प्लेट्स वगैरे मी काढून ठेवलेले आहे आणि क्रॉकरीज वगैरे त्यांनी भरपूर दिलेले आहे. तर मस्त भारतीय जेवण जपानमध्ये जेवण करू आणि नंतर लवकरच झोपू, कारण की उद्या आम्हाला परत दुसरीकडे निघायचं आहे. तर चला आता जेवणाची तयारी करते, प्लेट वगैरे मी अरेंज करते आणि नंतर बघू. हे थांब, आपल्याला पुसून घ्यायचे बाबा पाऊस स्पून. ह्या दोघी कशा दिसते. परीचं पेंटिंग करणं चाललंय. आले ती पण फ्रेश झाली आणि लगेचच मग पेंटिंग करणार. कधी जेवण येतं असं झालेलं आहे आणि सर्वांना खूप जास्त भूक लागली. तू हेल्प करते मला. ही तर जॅपनीजच दिसते. तिची हेअरस्टाईल, कपडे वगैरे तशीच दिसते ती. सायोनारा सायोनारा एक गाणं आहे ना ते आपलं हिंदी, ते फॅन घेऊन सायोनारा. सकाळचे 8:15 झालेले आहेत आणि रात्री जेवण वगैरे झालं. मी सकाळी 6ला सुटले कारण की मला थोडंफार आवरायचं होतं. बॅग वगैरे, बॅगमधले जेवढे पण कपडे होते ते व्यवस्थित फोल्ड करून ठेवायचं, सगळं ठेवायचं होतं. जेवढं पण सामान होतं आता इथे होतं तर इथं तिथं ठेवलं गेलं होतं तर ते पण मी व्यवस्थित ठेवून दिलं. आणि माझा आवाज थोडासा वेगळा येत असेल त्याचं कारण हे का मला खूप सर्दी झालेली आहे. कारण की काल ना खूप विंडी वेदर होतं, त्याच्यामध्ये पाऊस पण पडत होता आणि मी हेअर वॉश पण केले होते त्यामुळे. तर आता मी काय करणार आहे, थोडा वेळ चहा ठेवणार आहे. चहा, ब्रेड, बटर असं असणार आहे आमचा नाश्ता. आणि लवकर तयारी करायची आहे आणि निघायचं आहे आम्हाला ओसाकासाठी. तिथे पण आम्ही थोडे दिवस राहणार आहोत. आणि जपानमधलं जेवढं पण छान छान प्लेसेस आहे त्या कव्हर केलेल्या आहे आम्ही. आता क्योटोमधल्या जेवढं पण छान छान प्लेसेस होते त्या कव्हर केल्या. आता जायचं आहे ओसाका. तर ओसाकामध्ये पण खूप सुंदर प्लेसेस आहे आणि तुम्हा सर्वांना जापानचे जे व्लॉग्स आहेत ते खूप जास्त आवडत आहे आणि खूप छान छान कमेंट्स येत आहेत, त्यासाठी थँक्यू सो मच. तर चला आता पटकन मी चहा बनवते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. निघालो आम्ही आणि खूप जास्त थंडी आहे आणि मला सर्दी झालेली आहे त्यामुळे माझं जास्त थंडी वाजते. डबल जॅकेट घातलेलं आहे, सगळं पॅक झालं. रूम जसा दिला होता तसा क्लीन करून दिलेला आहे आम्ही. तर चला आता निघतो. इथून आम्हाला स्टेशनला जायचं आहे आणि स्टेशनला तिथे गेल्यानंतर आपल्याला ओसाकाची बुलेट ट्रेन घ्यायची आहे परत एकदा. तर चला आणि मिस करूया घराला. 2 दिवस खूप छान टाइम स्पेंड केला आम्ही आणि तुम्हाला सुद्धा हे घर खूप आवडलं होतं आणि ट्रेडिशनल घरातच आम्हाला राहायचं होतं. 2 दिवस मस्त आराम केला आणि आता चला निघूया.
आम्ही टॅक्सी बोलवली आणि निघालो. आणि इथून स्टेशन 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे, लगेचच पोचून जातो. पण आम्हाला बॅग्स घ्यायचे आहे, बॅग्स कलेक्ट करायचे आहे. तुम्हाला माहिती आहे का, मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं कॉइन लॉकर्समध्ये आम्ही आमच्या बॅग्स ठेवल्या होत्या, कारण की एवढं आम्हाला कॅरी करायचं नव्हतं. म्हणून अगोदर तिथे जाऊ, सगळ्या बॅग्स कॅरी करू आणि तिथून मग आम्हाला ट्रेन घ्यायची आहे ओसाकासाठी. तर चांगलं वाटतं हे इथून तिथे, तिथून इथं वेगवेगळ्या सिटीमध्ये, आणि प्रत्येक सिटीचं वेगळं पण आहे. कारण की टोकियो बघितलं ना तर ते खूप एक्सपेन्सिव्ह होतं, क्योटो थोडंसं कमी आहे आणि ओसाका पण थोडंसं कमी आहे. आणि प्रत्येक सिटीमध्ये आपल्याला ते जाणवतं सुद्धा. आम्ही पोचलो जस्ट स्टेशनला आणि आता आम्ही आमचे लॉकर्स जे आहे ते शोधत आहोत. म्हणजे आम्ही तसा पण फोटो काढून ठेवला होता, तुम्हाला सांगितलं होतं. पण जिथे ठेवलेले आहे त्या ठिकाणी चाललो आहोत. चला, लॉकर्स सापडले आम्हाला आणि आता आपण सगळ्या बॅग्स काढूया. आणि ते सेफ राहतं. तुम्हाला पण जास्त असं सामान कॅरी करून घेऊन जायचं नसेल तर सिटीमध्ये 2-3 दिवस राहत असाल तर एका बॅगमध्ये तेवढे दिवसाचे कपडे घ्या आणि सगळ्या ज्या बॅग्स आहे इथे ठेवा, कारण की तुमची धावपळ पण कमी होईल. आणि ज्या बॅग्स आहे त्यासुद्धा आहे ना, तुम्हाला एवढं घेऊन जायची गरज पडणार नाही. आणि खरं हलकं वाटतं ना. आम्ही फक्त ही एकच बॅग घेतली होती, जेवढ्या दिवसांसाठी कपडे पाहिजे तेवढ्यासाठी फक्त. सगळ्या बॅग्स लॉकर्समधून काढलेले आहे आणि जी एअरलाईन आम्हाला घ्यायची आहे तर चला आता पटकन ट्रेनमध्ये बसतो. इथे ऑलरेडी आमचे 12 वाजलेले, म्हणजे टाईम 12 वाजलेले असं. चला, धावपळ करत करत आम्ही प्लॅटफॉर्मवर आलो आहोत आणि 4-5 प्लॅटफॉर्म आहे. बेला नको. आणि इथे जेव्हा तुम्ही येतात ना, स्पेशली जपानबद्दल सांगायचं आहे, थोडीफार धावपळ होईल तुमची, आमची पण होते. नॅचरल आहे एवढं बॅग्स मुलांना घेऊन, बॅग्स सगळं कॅरी करून प्लॅटफॉर्म शोधणं, तर थोडीफार होते. काही नाही, आता थोड्या वेळात येईलच ओसाकासाठी ट्रेन. एकदा बसून आणि काही जास्त वेळ नाही लागेल, 25 मिनिटच लागणार आहे. जवळच आहे बाय ट्रेन, 25 मिनिटं. या ट्रेनमध्ये बसलो होतो आम्ही. आणि काही ट्रेन्स आहे त्याच्यामध्ये अशा प्रॉपर सीट्स नाही आहे, नॉर्मल सिटिंग अरेंजमेंट आहे आणि ती सीट्स आहे. आणि आता उतरलो ओसाकाला आम्ही आणि बाहेर निघते. अर्धा तास लागला आम्हाला पोचायला. ओसाकाला तर आम्ही पोचलो आणि आता आम्ही आलो आहोत डोटनबारी या एरियामध्ये. आणि खूप सुंदर आहे हा एरिया, स्पेशली रात्रीच्या वेळेस खूप सुंदर दिसतो. आणि समोर पण बघा कलरफुल आहे एकदम. आणि इथे थोडासा फिरतो आम्ही. हा आजूबाजूचा जो एरिया आहे थोडाफार तुमच्यासोबत शेअर करू. समोरची बिल्डिंग किती सुंदर आहे. डोटनबारी एरियामध्येच आहोत आम्ही. आणि हा ग्लिका मॅन आहे ना, खूप फेमस आहे. भरपूर लोक इथे जाऊन फोटोज काढतात, तर आम्हाला सुद्धा फोटोज काढायचे आहेत. आपल्याला या साईडला जावं लागेल फोटो काढायला. समोर गर्दी बघा फोटो काढण्यासाठी. आपण काढूया. ग्लिका मॅन समोर किती जण फोटो काढतात, गर्दी बघा तिथे किती. बोट राईड पण होते पण आम्हाला नाही करायची बोट राईड वगैरे. आणि आता जरी इथे ऊन दिसतं तरी पण खूप थंडी आहे. खूप थंडी आहे. कंटिन्यू जॅकेट मी तर वेअरच करते. आय थिंक इथे लाईट वगैरे पण लागत असेल. आपण थोडं पुढे जाऊ. हा जो स्ट्रीट आहे हा शिनशाही स्ट्रीट आहे आणि पूर्ण रस्ता भरलेला आहे बघा, गच्च भरलेला आहे. इथे आपण रिंग स्ट्रेट करू शकतो. ओरिजिनल रिंग आपल्या स्वतःच्या नावाची ना अशी रिंग बनवू शकतो आपण. एक तास झालं आम्हाला फिरून. हो ना, खूप शॉप्स आहे इथे. आणि युनिक्लो पण आहे. युनिक्लो आणि GU.
जस्ट आता चेकिंग करतोय. त्याला पोचला आम्ही. ओसाकाला भरपूर फिरलो पण आम्ही. खूप फिरलो आणि आता आलो. दमलो आहोत खूप. माझा आवाज अजून चेंज येत असेल कारण की सर्दी झाली मला. थंडी भरपूर आहे. मला सर्दी झाली त्यामुळे थोडं जास्त थंड असते. इथे पण शूज काढून ठेवायचे. बेला शूज रिमूव्ह कर. चावी घेतली का? मी घेते. 2च बेड आहे. तर इथे सुद्धा आम्ही अपार्टमेंट घेतलेला आहे. आलो आतमध्ये आणि बघा इथे 2 बेड्स आहे. म्हणजे कबर्ड्स वगैरे आहे. टीव्ही आहे. समोर वॉश एरिया आहे. इथे टॉयलेट आहे. आणि इथे किचन आहे. अपार्टमेंट त्याच्यासाठीच घेतो की किचन असतं. कधीतरी काय बनवायचं झालं तर पटकन बनवता येतं. जर ऑप्शन काही नसेल तर इथे फ्रीज आहे. मायक्रोवेव्ह जे बेसिक गोष्टी असतात ना त्या आता असतातच इथे. आणि त्यानंतर मग इथे क्रॉकरीज वगैरे सुद्धा दिलेले आहे देवाला. आणि छान नीट अँड क्लीन आहे. इथे पण दिलेलं आहे पॅन वगैरे. सॉरी सर्दी जबरदस्त. चांगलं वॉशिंग मशीन पण दिली आहे. चांगलं तेवढं. आणि ते लॅम्प आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे इथे ना छोटीशी गॅलरी सुद्धा आहे. सॉरी गॅलरी सुद्धा आहे. जर तुम्ही कपडे जर वॉश केले तर इथे एक असं पाईप आहे. तर तिथे कपडे ना तुम्ही ड्राय करू शकता. आजचा दिवस एकदम मस्त होता. ॲक्च्युली कालचा जो व्हिडिओ आहे नाराचा तोच आज पण थोडासा कंटिन्यू केला. आणि थोडंफार मी तुम्हाला ओसाकामधलं दाखवलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.